महाराष्ट्राच्या राजकारणातील दादांची काळजाला चटका लावणारी एक्झिट. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू. बारामतीच्या हद्दीत लँडिंग वेळी दुर्घटना. हे राज्याचं न भरून निघणारं नुकसान. अजित पवारांच्या अकाली एक्झिटनंतर शरद पवारांच्या भावनांचा बांध फुटला. हा निव्वळ अपघात, राजकारण नाही, पवारांची स्पष्टोक्ती. अजित पवारांच्या घड्याळावरनं पटली मृतदेहाची ओळख. राष्ट्रवादीचं निवडणूक आणि पक्षचिन्ह असलेल्या घड्याळांची दादांना शेवटपर्यंत साथ. अजित पवारांच्या अकाली निधनाच्या बातमीनं महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शोककळा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल पंकजा मुंडेंसह अनेक राजकीय दिग्गजांकडनं पवार कुटुंबियांचं सांत्वन. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात रात्री 10 वाजेपर्यंत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. तर उद्या सकाळी 6 ते 9 दरम्यान पार्थिवाची काटेवाडीत अंत्यदर्शनासाठीची व्यवस्था. सकाळी 11 वाजता अजित पवारांना अखेरचा निरोप. अजित पवारांच्या धक्कादायक निधनामुळे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत शोककळा. पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना सांत्वनासाठी फोन. तर उद्या होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी अमित शहा उपस्थिती दर्शवणार. दृश्यमानता कमी असल्यामुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याची केंद्रीय मंत्र्यांकडून शक्यता व्यक्त. सविस्तर तपास पूर्ण झाल्यावरच अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. अजित पवारांच्या विमान अपघातातल्या मृत्यूनंतर देशपातळीवरती नेत्यांकडून अपघाताच्या चौकशीची मागणी. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत चौकशी करा, ममता बॅनर्जींचा आग्रह. तर अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खरगेही आग्रही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.